श्रीमान योगी भाग 2 कथा 16. जुन्नर अहमदनगर मारून राजे पुण्याला आले. पुण्याला येताच राजांना तातडीने पुरंदरात जावे लागले. पुरंदरावर आनंदी आनंद पसरला होता. गडावर तोफांचे आवाज येत होते. सईबाई प्रसूत होऊन राजांना पुत्ररत्न झाले होते. पहिला मुलगा थोरला गारीचा वारस जन्माला आला होता. बारशाची निमंत्रणे पाठवली गेली. बारशाच्या दिवशी मुलाचे नाव काय ठेवायचे हे विचारण्यासाठी सारी जिजाबाईंच्याकडे गेली. क्षणभर जिजाबाईंच्या डोळ्यात पाणी तरळले. त्या म्हणाल्या, जेव्हा ते तिकडे घडले तेव्हाच हा राहिला. शिवबा, तुमच्या दादा महाराजांचं नाव ठेवा. मुलाचे नाव संभाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी संभाजीला उराशी कवटाळले. गमावलेला संभाजी परत आल्याचा भास झाला. संभाजी चांगल्या पायगुणाचा ठरला. पावसाळा संपायच्या आत कोंडाळा स्वराज्यात सामील झाला. शहाजीराजांच्या सुटकेसाठी द्यावा लागलेला गड परत आल्यामुळे राजांच्या मनातले एक शल्य निघून गेले होते. सईबाईंना अशक्तपणा फार आला होता. संभाजीला दूध पुरत नव्हते म्हणून जिजाबाईंनी नरसापूर जवळच्या कापूरवाळ गावच्या गाडे नावाच्या चांगल्या मराठा मण्यातील धाराई नावाची स्त्री गडावर आणून घेतली. धाराई संभाजीराजांची दूधाई बनली. संभाजीराजे पालथे होऊ लागले, पुढे सरकू लागले. त्यावेळी राजेही स्वराज्याचा होईल तो विस्तार करण्यात गुंतले होते. अनेक मोहिमा आखल्या जात होत्या. विजयाच्या वार्ता गडावर येत होत्या. अत्र्यांनी दंडराजपुरी काबीज करून जंजिऱ्याला मोर्चे लावले होते. नव्या मोहिमांचा खर्च चालू होता. त्याचबरोबर रायगड, प्रतापगड हे 2 गड उभारले जात होते. पाठवावा तेवढा पैसा अपुरा पडत होता. एवढे ते प्रचंड काम होते. गडाचे काम थांबू नये म्हणून राजे फार जागरूक होते. मोरोपंत पिंगळे सर्व खबर देण्यासाठी जातीने पुरंदरवर आले. त्यांनी राजांच्या कानावर सर्व हकीकत घातली. राजे निश्वास सोडून म्हणाले, मोरोपंत, आम्ही एवढी लूट आणतो, पण तुम्ही आमचा पाहता पाहता दिमाग उतरवता. महाराज, एवढी प्रचंड कामे उभी केली, त्याला खर्च व्हायचाच. आता कोट पुरा झाला आहे. वाडा सदर सजली की गड पुरा झाला. पंत, तुमच्या कामात अडचण येऊ नये असं फार वाटत होतं, पण काही दिवस काम बंद ठेवावं लागेल असं दिसतं. जशी आज्ञा, मोरोपंत किंचित नाराजीने म्हणाले. मोरोपंत, कष्टी होऊ नका. आम्ही प्रतापगडाचं काम शेवटाच नेमू आणि तेही तुमच्या हातून. राजांनी दिलासा दिला खरा, पण तेवढे बोलताना त्यांच्या मनाला पीळ पडला. ते तसेच उठून बाहेर आले. राजांचे पाय थबकले. वाड्याच्या चौकात संन्यासी उभा होता. राजे उद्गारले, कोण? रामशरण जी, संन्यासी मुजरा करून म्हणाला. राजांनी त्याला खुणावले. राजांच्या पाठोपाठ संन्यासी चालू लागला. राजे बराच वेळ संन्याशाबरोबर बोलत होते. राजे जेव्हा खाली सुत्रेवर आले तेव्हा त्यांनी मोरोपंतांना हाक मारली. राजे आनंदाने म्हणाले, मोरोपंत, आम्ही मागा बोललो ते विसरून जा. गडाच्या कामाला लागा. त्यासाठी लागणारी संपत्ती आपोआप गडावर चालून येईल. आनंदित झालेले मोरोपंत नवा उत्साह घेऊन प्रतापगडावर गेले. गडावरून हुकूम सुटले. दुसऱ्या दिवशी पहाटे राजे मासाहेबांच्या दर्शनाला गेले. राजे म्हणाले, मासाहेब, कल्याणहून शाही खजिना बाहेर पडल्याची वार्ता आली आहे. स्वराज्याच्या कामी तो आशीर्वादच ठरावा. शक्य झालं तर तसंच कल्याण भिवंडी मारूनच आम्ही परत येऊ. सईबाईंचा शंभूबाळाचा निरोप घेऊन राजे गडाखाली उतरले. दादाजी कृष्ण आणि सखो कृष्ण लोहेकरे हे राजांचे सरदार आबाजी महादेव यांच्या नेतृत्वाने फौजेसह पुढे गेले होते. राजे आपल्या घोडदळासह कल्याणची वाट कापत होते. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद कल्याणमध्ये निश्चिंतपणे बसला होता. विजापूर दरबारचा गोळा केलेला खजिना भरभक्कम सशस्त्र अश्वदलाबरोबर विजापूरच्या वाटेवर रवाना करून सुभेदार निश्चिंत झाला होता. खजिन्याबरोबर खुद्द त्याचा मुलगा मुल्ला अहिया आपल्या पत्नीसह जात होता. दिवसा उजेडी घाटातून खजिना धीमेपणाने प्रवास करत होता. गाड्यांच्या चाकांचा खडखडाट घाटात दूर ऐकू जात होता. खजिन्याच्या अग्रभागी उमद्या घोड्यावर स्वार झालेला तरुण मुल्ला वारंवार मागे वळून आपल्या पथकावर नजर टाकीत होता. समोर वळण आले की हाती तळपते तेगे घेतलेली अश्वपथकाची तुकडी पुढे जाऊन रस्ता निर्धोक असल्याची खात्री करून घेत होती. वेण्यातून जाणारी तरुण सुभेदार सून वेण्याचे पडदे किंचित बाजूला करून घाटाचे निसर्ग सौंदर्य पाहत होती. दोन्ही बाजूंच्या घनदाट दालनातून शेकडो डोळे आपल्यावर नजर ठेवत आहेत याची कुणाला कल्पना नव्हती. घाटाची चढण लागली. अवजड बोजाने लादलेल्या गाड्या कष्टाने ओढल्या जाऊ लागल्या. बैलांच्या पाठीवर चापकाचे पट्टे फुटू लागले. बैलांना दिलेल्या आवाजाने रान दणदणून निघाले. पाय रोवीत मार सहन करीत ती मुकी जनावरे कष्टाने पाऊल उचलत होती. गाड्या हळूहळू पुढे सरकत होत्या. जेव्हा उभा चढ लागला तेव्हा खजिन्याचा भारीच गोंधळ झाला. अश्वपथक पायउतार झाले. गाड्यांच्या चाकांना दोहो बाजूने शिपायांचे हात लागले. थंडीच्या दिवसातही सारे घामाघूम झाले. लवकर घाट पार होण्याची धडपड प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.
तो चारी बाजूने हर हर महादेवची रणगर्जना उसळली. गदारोळ उसळला. जे स्वार होते त्यांनी शस्त्रे परजली. थोडी चकमक झाली आणि थोड्याच अवधीत कल्याण खजिना सुरक्षितपणे हाती लागला. गाड्यांचे मोहरे फिरले. खजिना परत कल्याणची वाट चालू लागला. कल्याण नगरात 2 प्रहरच्या वेळी नीरव शांतता नांदत होती. बाजार रिकामा होता. मराठा घोडेस्वारांची एक तुकडी अशा निवांत वेळी कल्याण दरवाजापाशी आली. द्वाररक्षकांची एकच धावपळ उडाली. दरवाजा बंद करून घ्यायलाही उसंत मिळाली नाही. चारी बाजूनी दबा धरलेले घोडदळ कल्याणचा दरवाजा हाती आलेला कळताच उधळले. कल्याण शहर काही क्षणातच घोड्यांच्या टापाच्या आवाजाने भरून गेले. सुभेदार मुल्ला अहमद गिरफ्तार केला गेला. कल्याणच्या नगारखान्यावर भगवा ध्वज डौलाने फडकू लागला. कल्याण काबीज झाले. त्याचवेळी भिवंडीही काबीज झाली. कल्याणच्या वाटेवर असलेल्या राजांनाही विजयाची वार्ता सांगण्यासाठी अश्वपथक दौडले. दुसऱ्या दिवशी राजांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली. आबाजी महादेवाने कल्याण बाहेरच्या माळावर एक सुशोभित शामियाना उभा केला. कल्याण सुभेदाराचा तो खास शामियाना राजांची प्रतीक्षा करत होता. दुसऱ्या दिवशी सूर्य माथ्यावरून कल्याणवर राजे येत असल्याची बातमी घेऊन 2 स्वार कल्याणवर आले. आपली पागोटी सावरून आबाजी महादेव हे दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहेकरे यांच्यासह शामियानाच्या समोर उभे राहिले. साऱ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा माप आनंद ओसंडत होता. राजांचे अश्वपथक दिसू लागले. अश्वपथक धीम्या पावलांनी येत होते. राजांचे लक्ष कल्याणवर फडकणाऱ्या भगव्या ध्वजाकडे होते. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. घोडी नजीक येताच सर्वांनी राजांना मुजरे केले. तुतार्यांचा आवाज झाला. कल्याणचा नगारा राजांच्या आगमनाची वार्ता जाहीर करून मोकळा झाला. आबाजी महादेवांनी पुढे येऊन राजांच्या घोड्याची कोठाळी धरली. राजे पायउतार झाले. आबाजींच्या पाठीवर हात ठेवत राजे म्हणाले, आबाजी, आता तुम्ही घोडी धरणं योग्य नव्हे. महाराज, का? कल्याण सुभेचे सुभेदार असली काम करतात का? आपली कृपा महाराज. असले 10 सुभे देऊ गेले तरी आपलं घोडं धरण्याची संधी मिळते तेव्हा होणारा आनंद वेगळाच असतो. आबाजी, तुम्ही आणि लोहकोरे बंधूंनी केलेला पराक्रम समजला. तो ऐकून आम्हाला समाधान वाटले. फार कामी आले? फक्त 15. राजे खिन्नपणे हसले. आबाजी, एका सुद्धा जीवाचा आम्हाला फार मोल वाटतं. रक्ताच्या अभिषेकाखेरीज रणक्षेत्र प्रसन्न होतच नाही का? चला आबाजी, जगदंबेची इच्छा. राजे शामियानात आले. थोडा विश्रांती घेऊन राजांनी कल्याणमध्ये प्रवेश केला. भयचकित नजरेने कल्याणचे रहिवासी राजांना पाहत होते. राजांच्या मागे पुढे दोन्ही बाजूंना हत्यारबंद स्वार होते. राजे ते ऐश्वर्य संपन्न शहर निरखत होते. गरजणाऱ्या सागराच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहर खुंटून दिसत होते. उंच प्रासाद आणि भव्य मशिदीने आकाशात आपले मनोरे चढवले होते. शहर मोठे सुबक आणि देखणे होते. शहराचा फेरफटका आटोपून राजे शामियानात आले. शामियाना भव्य होता. उच्चासनावर सुशोभित बैठक मांडली होती. रंगीबेरंगी पडद्यांनी आणि आडपडद्यांनी शोभिवंत केलेल्या शामियाना राजे निरखत होते. रुजामेच्या गालिच्यानी जमीन आच्छादून गेली. धूपदाण्यातून शामियान्यात सुगंध दरवळत होता. राजे म्हणाले, आबाजी, आमचं स्वागतही शाही दिसतं. अशा शामियानात फार काळ राहिलं तर शाही मिजाज चढायला फारसा वेळ लागायचा नाही. राजे उच्चासनावर बसले. कल्याण खजिना राजांच्या समोर आणला गेला. सुवर्ण, रौप्य नाणी, अनेक अलंकार, रत्नांचे ढीग यांची राजांच्या देखत मोजदाद झाली. कल्याण मोहिमेत जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना भरपूर द्रव्य दिले. ज्यांनी पराक्रम केला त्यांचा बहुमान केला. आबाजी महादेवांना सुभेदारी दिली. दादाजी कृष्ण व सखो कृष्ण लोहोकरे यांना कल्याणचा भिवंडीचा कारभार सांगितला. सरते शेवटी कल्याणचा कैद केलेला सुभेदार व त्याचा मुलगा यांना दरबारी हजर करण्यात आले. मोक्षाने अरब असलेल्या त्या पितापुत्रांची धिप्पाड जोडी पाहून राजे स्तिमित झाले. गोरेपान, उंचे पुरे, देखणे पुरुष, गाया संतप्त नजरेने ते राजांच्याकडे पाहत होते. राजांनी त्यांना मोकळे करण्याचा हुकूम दिला. बाईजत विजापूरला जाण्याची परवानगी दिली. जीवाची आशा सोडून मृत्यूला उभे ठाकलेले दोघे त्या आज्ञेने चकित झाले. आबाजी महादेव पुढे झाले. त्यांनी राजांना मुजरा केला. राजाने विचारले, आबाजी, काय आहे? महाराज, आणखी एक कैदी हजर व्हायचा आहे. कोण आहे? कल्याण सुभेदाराची सून. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, आबाजी आवंडागळ्यात म्हणाले, महाराज, गैरसमज होतो. कल्याण खजिना लुटला तेव्हा ही सून आपल्या नवऱ्याबरोबर विजापूरला जात होती. सारे गिरफ्तार केले गेले. त्यात तीही सापडली. आपल्या आज्ञेखेरीज तिचा निर्णय कोण घेणार? राजांचा संताप निवळला. ते म्हणाले, आबाजी, मनात आणलं असतं तर ते तुम्हीही करू शकला असतात. आम्ही त्याबद्दल दोष दिला नसता. पण ही सून वेगळी दिसते.
होय महाराज, पृथ्वी त्याला धुंडूनही दिसणार नाही असं तिचं लावण्य आहे. फुलापेक्षाही नाजूक. दृष्टी टाकता तिचं सौंदर्य अत्तरासारखं दळवळतंय. वा आबाजी, तुम्ही काव्यही करू लागलात. हे सामर्थ्य जिच्या ठाई आहे ती सुभेदाराची स्नुषा आमच्या समोर हजर करा. सारा दरबार तटस्थ झाला होता. आबाजी महादेवाने टाळी वाजवतात शामियान्याच्या डाव्या बाजूच्या चिकाचा पडदा उचलला गेला. 2 दासींच्या सह सुभेदार सुनेने शामियानेत प्रवेश केला. मुसलमानी वेश परिधान केलेली ती युवती राजांच्या समोर उभी केली. तिच्या चेहऱ्यावर झिरझिरीत ओढणीचे अवगुंठन होते. मेहंदीच्या लाल रंगाने चित्रित केलेले तिचे नाजूक पंजे कंप पावत होते. सुकुमार गौर पावलांचे अंगठे रुजाम्याच्या गालीच्या त्रुटत होते. राजाने एक दीर्घ श्वास घेतला. क्षणभर डोळे मिटले आणि क्षणात ते उघडले. त्या युवतीवरची नजर ढळू न देता राजे उठले. उच्चासनावरून उतरले. धीमी पावले टाकत राजे त्या युवतीच्या नजीक गेले. तांबड्या रुजामाच्या गालीच्यावरून सामोरे येऊन ठाकलेले राजांचे पाय नतमस्तक युवतीला दिसत होते. राजाने सुभेदारांकडे पाहिले. दोघांच्या नजरेत तीव्र संताप उमटला होता. राजाने स्थिर हाताने त्या युवतीचे अवगुंठन उचलले आणि ते मागे मस्तकावर टाकले. त्या अप्रतिम लावण्याच्या दर्शनाने साऱ्या दरबाराच्या श्वासाचा अवरोध झाला. राजे शांत नजरेने ते सौंदर्य दृष्टीत साठवत होते. नतमस्तक असलेल्या तिच्या नेत्रातून अश्रू निखळले. व्यथित होऊन राजे माघारी बैठकीवर आले. राजांच्या कृतीने चकित झालेल्या त्या रूपवतीने नजर वर केली. राजे शांत नजरेने तिच्याकडे पाहत होते. तारुण्याच्या ऐन उभेदीतल्या राजांनी केशरी जिरेटोप परिधान केला होता. कपाळी शिवगंध रेखाटले होते. तेजस्वी डोळे तिच्या नेत्रांना भिडले होते. ती नजर पाहून युवती थक्क झाली. कुणाही पुरुषाला ज्या नजरेला नजर देण्याची हिंमत होत नसे त्या नजरेकडे ती सून पाहत होती. ती शांत रूप पाहून नजर वळवण्याचे सामर्थ्य तिच्या ठाई राहिले नव्हते. आबाजींकडे नजर वळवत राजे म्हणाले, आबाजी, ही मुलगी खरंच सौंदर्याची खाण आहे. तुम्ही हिला हजर केली आहे. आम्ही काय करावं असं तुम्हाला वाटतं? महाराज, सांगा आबाजी, मोकळेपणाने सांगा. महाराज, रिवाज विचाराल तर आपण हिला नाटकशाळेत स्थान दिलं तरी हिचा सन्मानच होईल. शत्रूचा तो रिवाजच आहे. पद्मिनीवर कोणी दया दाखवली नाही. कमलकुमारीची आहुती अशीच पडली होती. राणी दुर्गावतीच्या बहिणीला अकबराने अशीच जनानखान्यात फोडली होती. उलट अशा युवतींनीच बादशाचे विनाबाजार भरले गेले. त्यात शत्रूची ही दुहिता आहे. क्रोधानं आपण हिला एखाद्या बाळगिरीची पटीक बनवली तरी आपल्याला कोणी नावं ठेवणार नाही. लोकरिवाजाला ते सोडूनही होणार नाही. बस आबाजी, पापाचं समर्थन पापानं होत नाही. लोकरिवाजापेक्षा माणुसकीच्या धर्माला आम्ही ओळखतो. आमचा ध्वज भगवा आहे. पवित्रतेचे ते प्रतीक आहे. या मुलीचं लावण्य पाहून आम्ही चकित झालो. काहीतरी अलौकिक पाहिल्याचं समाधान वाटलं. सुभेदार सुनेकडे बोट दाखवून राजे म्हणाले, यांना पाहताच वाटलं. राजे थांबले. त्यांचा गळा दाटून आला. काय वाटलं महाराज? काय वाटलं? आमच्या मासाहेब इतक्या सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर निपजलो असतो. आबाजी, आमच्या मासाहेबांची आठवण करून देणाऱ्या सुभेदार सुनेला मानाचे आहेर करा. मासाहेबांची रवानगी करता ज्या इतमामाने वागवाल तसंच या कन्येला तिच्या नवऱ्याबरोबर पाठवताना मानानं वागवा. राजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान प्रकट झाले होते. सुभेदार पिता पुत्रांच्या नजरा विस्फारल्या गेल्या होत्या. राजांची आज्ञा ऐकून भारावलेल्या सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. भक्तिभावाने तिने कुंडलिसात केला. राजांनी हात जोडले. ते उठले. साऱ्यांचे मुजरे जडले. त्यात सुभेदार पिता पुत्रही सामील झाले होते. कल्याण भिवंडीची व्यवस्था लावून राजे परत आले. पुरंदर दिसू लागला. आपल्या सहकाऱ्यांसह राजे गड चढत होते. माचीचे महाद्वार दिसू लागले. जवळ जातात महाद्वारात उभे असलेल्या जिजाबाईंचे दर्शन राजांना झाले. जिजाबाईने गडाच्या प्रथम दरवाजात पाहून राजांना आश्चर्य वाटले. राजे महाद्वारात गेले. सुवासिनीने राजांच्या पायावर पाणी ओतले. डोळ्यांना पाणी लावले. दहीभाताचे मुटके राजांच्यावरून ओवाळून टाकले. जिजाबाई आरती घेऊन सामोरे आल्या. राजांचे उमदे रूप निरखून त्यांनी राजांना ओवाळले. जिजाबाई मासाहेबांचे पाय शिवत राजाने विचारले, मासाहेब, आपल्याला गडाच्या प्रथम दरवाजाशी पाहून आम्हाला आश्चर्य वाटलं ना? राजे, लोकरिवाजाला सोडून अलौकिक पराक्रम केलात. मग अशा वीराचं स्वागत जरा वेगळ्याच तऱ्हेने नको का व्हायला? राजे, आजच्या तुमच्या पराक्रमाने आम्ही धन्य झालो. तुमच्या कर्तुकीने 7 पिढ्यांचा उद्धार झाला. आज खरे राजे शोभलात. जिजाबाईंना पुढे बोलवे ना. त्यांनी राजांना मिठीत घेतले. सारे ते दृश्य भारावून पाहत होते. रात्री राजे महालात आले तेव्हा शंभूराजे झोपले होते.
सईबाई थकल्या होत्या. राजे म्हणाल्या, बरे वाटत नाही तर सई विश्रांती घ्यावी. एवढा पराक्रम करून आला. जेव्हा कल्याण सुभेदाराच्या सुनेची बातमी कळली तेव्हा काय वाटलं ते कसं सांगू. वाटलं पंख लावून जावं आणि असतील तिथं स्वारींना गाठावं. आणि सईबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, सारीच थट्टा वाटते, आम्ही नाही बोलणार. राजे हसले. ते म्हणाले, छे, ते नाही चालायचं. जे ऐकण्यासाठी कान उतावळे होते ते तसंच राहून गेलं. सईबाई लाजलेल्या पाहून राजे परत हसले. स्वतःला सावरून सईबाईने विचारले, एक विचारू, खरं सांगाल? सई, आम्ही कधी खोटं बोललो का? सुभेदाराची सून सुंदर होती? हो, होती. खूप खूप, राजे म्हणाले. मग? पण ती तुमच्या इतकी सुंदर नव्हती, राजे म्हणाले. चला, परत थट्टा करू नका. मी का सुंदर आहे? राजे उठले. सईबाईंच्या जवळ जाऊन त्यांचा चेहरा आपल्याकडे वळवत राजे म्हणाले, मी थट्टा नाही केली. आम्ही खरं तेच सांगतो. ते सौंदर्य पाहिलं पण फार कमी वाचलं. मोहवण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. सई, सौंदर्य मनाच्या स्नेहातून प्रकट होतं. जिव्हाळ्यानं ते ज्ञात होतं. तशा रूपाला तोड नसते. राजांच्या त्या भावनाविवश नजरेला नजर देण्याची ताकद सईबाईंना राहिली नाही. त्यांनी आपले मस्तक राजांच्या खांद्यावर टेकले. राजांच्या करपाशात सईबाई केव्हा विसावल्या हे त्यांनाही कळले नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.